तीर्थक्षेत्र आळंदीला येत्या सोमवारपासून दिनांक 15 मे पासून पिंपरी चिंचवड महापालिका दिवसाआड 2 लाख लिटर पाणी देणार आहे। त्यासाठी 1000 लिटरला 2.5 रुपये दराने शुल्क आकारण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी दिली। पाणी पुरवठ्याच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते। राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने तीर्थक्षेत्र आळंदीला येणाऱ्या भाविकांसाठी पिण्याचे पाणी द्यावे, अशी मागणी आळंदीकर पिंपरी चिंचवडकर महापालिकेकडे करत आहेत। तीर्थक्षेत्र आळंदी सध्या अपुऱ्या आणि दूषित पाण्याच्या समस्येने त्रस्त आहे। यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे। पवना धरणातून पिंपरी चिंचवडकरांसाठी पाणी पुरवठा केला जातो। त्यासाठी आवश्यक असलेल्या पाणीसाठ्या व्यतिरिक्त शिल्लक कोठ्यातून महापालिका आळंदीला सोमवारपासून पिण्यासाठी पाणी पुरवठा करणार आहे। त्यासाठी 1000 लिटरला 2.5 रुपये दराने शुल्क आकारण्यात येणार आहे। देहू आळंदी रोडवर देहू फाटा येथे जलकुंभ आहे। त्यामध्ये पिंपरी महापालिका पाईपलाईन मधून पाणी सोडणार आहे। त्यानंतर आळंदी नगर परिषद पाण्याचे वाटप करणार असल्याचे महापौर काळजे यांनी सांगितले।